संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार। तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार। राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार। अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना। साहिब मेरे भीमराव, 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 साहिब मेरे या ठिकाणी आमचे साहेब अविनाश गायकवाड हे आणि आमचे आप्पा गायकवाड आणि आमचे के.सी. पाटील साहेब हे तर माजी सरपंच, गावाचे अध्यक्ष आणि तसेच प्रल्हाद शिंदेचे खास मित्र, जे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्यांचा पूर्ण वाटा आहे। या ठिकाणी प्रल्हाद शिंदेंना आनंद मिलिंद आणण्याचा त्यांच्यावर टाळा वाजवा प्लीज। खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे। शिंदे फॅमिलीच्या पाठीमागे पनवेलकर खूप आहेत। तसेच स्वर्गीय माझे वडील प्रल्हाद शिंदे त्यांना आठवण करून त्यांच्या गीतापासून सुरुवात करत आहे। आणि प्रथमच आयुष्यामध्ये माझ्या मुलींनी पहिल्यांदा या स्टेजवर गायलेला हा ऐतिहासिक असेल। अचूक गाव ती जरी प्रगतीच्या पथावर जर वरती तिला आशीर्वाद द्या, कारण पहिल्या मुलाखतीमध्ये ती तुमच्या गावचंच नाव घेणार। म्हणून मला म्हणायचं आहे, निळा आणि भगवा या हिंदुस्थानाची शान आहे। निळा आणि भगवा या हिंदुस्थानाची शान आहे। मातीची मान राखणारी आमची मराठी जात आहे। अन्यायावर शिवाची तलवार आहे, तर भारताला भीमरायाच्या घटनेचा आधार भरपूर आहे। अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची। जीवनातल्या मंदिरी बांधा, जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची। अज्ञानी हा समाज सगळा, दैवाहाती माणूस उभा। सर्वावरती पाखर असू द्या आपुल्या मानेची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची। विनाश आहे विनाशातून दुःख आहे, जिंदगी आपल्या ओढ असू द्या संकटाची, अनुसरा शिकवण बुद्धाची, अनुसरा शिकवण बुद्धाची। महान जगती शांती
माणूसरा शिकवण बुद्धाची, माणूसरा शिकवण बुद्धाची. विजयसारखी तलवार चालून गेला, विजयसारखी तलवार चालून गेला. निगड्या छातीने सारा महाराष्ट्र हलवून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि मेल्यानंतर स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याला झुकून मुजरा केला. असा एकच मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला. मेरे भीम ने आँख खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने आँख खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. मेरे भीम ने सिर्फ कलम खोली, मेरे भीम ने सिर्फ कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. दोनच राजे इथे गाजले, अविनाश गायकवाड भीमाचा ठाण्या वाग आलाय हो. अविनाश गायकवाड भीमाचा ठाण्या वाग आला हो. भीमाचा ठाण्या वाग आला हो. भीमाचा ठाण्या वाग विचुंबे गावात साऱ्या समाजाला केलंय ध्यान जागा. विचुंबे गावात साऱ्या समाजाला केलंय ध्यान जागा. आणखीन एक वाग तो म्हणजे आलाय हो.
बापाला ना डरणार नाही हरणार कधी माग नाही करणार आले गेली किती पुण्या बापाला ना डरणार साऱ्यात एक हिराहन एक साऱ्यात एक हिराहन एक नाही कसरत त्याला लाग साऱ्यात एक हिराहन एक नाही कसरत त्याला लाग आलाय हो अन्नशाही पर भीमाचा धान्या वाग आलाय हो अन्नशाही पर भीमाचा धान्या वाग पनवेल शहरात आहे त्याला हो मान अप्पा गायकवाडाची गावात आहे शान पनवेल शहरात आहे त्याला हो मान अप्पा गायकवाडाची गावात आहे शान नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार कार्य करण्यात लई खंबीर कार्य करण्यात लई खंबीर आखे पनवेल शहरात प्रचंड ठाकूर साऱ्यात एक नंबर 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 नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार कार्यकर्त्यात लई खंबीर कार्यकर्त्यात लई खंबीर आखे पनवेल शहरात प्रचंड ठाकूर साऱ्यात एक नंबर आखे पनवेल शहरात प्रचंड ठाकूर साऱ्यात एक नंबर साऱ्या समाजाला घेऊन चालणारा असा त्यांचा स्वभाव आहे सर्व जाती धर्माचा त्यांना अभिमान आहे सर्व जाती धर्मासाठी त्यांचे विचार नेक आहे आणि जो कोणी आडवा येईल
प्रशांत ठाकूर त्याचा बापाचा बाप आहे. नाही कधी हरला नाही हरणार तो. नाही कधी हरला नाही हरणार तो. नाही कधी चुकला नाही चुकणार तो. असा त्याचा दरारा गरीबाचा सहारा. असा त्याचा दरारा गरीबाचा सहारा. आले किती गेले किती भले शंभर. प्रमोद भिंगारकर एक नंबर. आमचे सरपंच एक नंबर. प्रमोद भिंगारकर एक नंबर. आमचे सरपंच एक नंबर. नाही कधी हरला नाही हरणार तो. नाही कधी चुकला नाही चुकणार तो. गरीबाचा सहारा गरीबाचा सहारा. आले किती गेले किती भले शंभर. प्रमोद भिंगारकर एक नंबर. आमचे साहेब एक नंबर. प्रमोद भिंगारकर एक नंबर. आमचे साहेब एक नंबर. प्रमोद भिंगारकर एक नंबर. आमचे साहेब एक नंबर. जय भीम सगळ्यांना. आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे या ठिकाणी मला जे आमंत्रित केले आहे हे दुसरं वर्ष आहे माझं. आणि असे जे कार्यकर्ते असेल तर नक्कीच आपला समाज पुढे जाईल हेच मी सांगू शकतो. आणि जे प्रबोधन आमच्या शब्दातून जे गाण्यातून जे चालतं त्याला सपोर्ट करणारे असेच कार्यकर्ते असतात. त्याच्याबद्दल मी काही जास्त सांगू शकत नाही. हेच आहे की यांच्यामुळेच आमच्या कलाकारांना जर असा वाव मिळत असेल तर नक्कीच आपलं प्रबोधन आणखीन यशस्वी समाजात होईल. आज इचुंब्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? विसुंबामध्ये मी गेल्या वर्षी पण आलो होतो तरी आनंद वाटला. आणि
संयुक्त जयंतीचा सर्व जाती धर्माचा समाजांचा एकनिष्ठते एकता ही पाहून मला खरोखरच खूप बरं वाटतं. भारतीय जनता पार्टी विचुंबे देवत बेलपुराचे यांच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज विचुंबे या ठिकाणी साजरी करण्यात आली. हा विचुंब्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात जवळजवळ 10 ते 12 वर्ष हा प्रोग्राम चालू आहे भारतीय जनता पार्टीतर्फे. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं प्रेम सर्व समाजावरती असल्यामुळं विकासाची गंगा ही विचुंब्यामध्ये सुद्धा त्यांनी आणलेली आहे. आणि इथला जो विचुंब्यातला जो भीमसैनिक आहे तो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांवरती अतूट प्रेम करतो. त्यामुळं जेवढ्या आपण जर बघितलात पूर्ण कार्यक्रम आपण कव्हर केलेला आहे तर भीमसैनिकांची गर्दी आणि सुप्रसिद्ध गायक प्रल्हादजी शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांतदादा शिंदे व त्यांची नात मानसी शिंदे या तिघांचा संगम आपल्याला ऐकायला भेटला. आणि जयंती ही आम्ही दरवर्षी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विचुंबे देवत बेलपूर ॲक्शनच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही सातत्याने इथे करत असतो. जय भीम सर्वांना. आज विचुंब्या गावामध्ये 133वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करण्यात आली. खरोखर आज आनंद आम्हाला असं वाटतो की ह्या जयंतीला आमचे एकंदरीतचे लाडके आमदार सुद्धा येऊन गेले. कार्यकर्ते प्रकाश बिनेदार आमचे हिमाचा लेख हे सुद्धा इथे येऊन गेले. आणि सर्व मनोज भुजबळ साहेब असतील सर्व लोक येऊन गेले. विचुंब्यामध्ये आमचे विचुंब्या गावाचे सरपंच प्रबोधता भिंगारकर यांचं खूप आपल्या ह्या बौद्ध समाजावरती प्रेम आहे. त्यांनी खूप या जयंतीला अच्छा सहकार्य केला. तसेच केशवपाटील किशोर सुरते भाई रवींद्र भोईर या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भीम जयंती साजरी करण्यात आली. मी खरोखरच ग्रामस्थांना देखील या ठिकाणी शुभेच्छा देईन का आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि बाबासाहेबांची 133वी जयंती आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडली. जय भीम.